तर शेवटी आज आपण मुंबईमधनं निघालो माघारी. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज घरला जायच्या आधी मित्राला जाऊन भेटून येऊया म्हणलं. त्याला भेटायला आलो तर ह्यो आपला निवांत झोपून टाकला होता. आपला दोस्त फार मोठा मृदंग महामेर आहे बरं का. आवाज घेऊन बसलोच होतो तर दोस्त म्हणला काय तर म्हणा की राव, आपला कुठं घसा सरळ आहे. माळावरची जनावर ओरडल्याने आवाज येतो, मला कशाला म्हणायला होताय राव म्हणलं. तरी पण म्हणलं एकदा ट्राय करून बघा. ते नव आवाज जरा बरा असला तर कमेंट मध्ये सांगा म्हणलं हो. म्हणजे कसं आमच्या भागात जरा गायक कण पडा लागले, त्यातच आमचा बी नंबर लागेल. तिथनं मग सगळं आवरून मी आणि शिव आलो आमच्या घरी. आणि तोपर्यंत ट्रॅव्हल्स यायचं टायमिंग झालं होतं म्हणून दाजी आला आम्हाला सोडायला. कुठल्या तर पुलाखाली येऊन आम्ही थांबलो होतो. तोपर्यंत ट्रॅव्हल्स आली आणि मी आणि शिव बसलो आमच्या सीट वरती. लगेच झोपून टाकलो. पण सकाळी आपल्याला जायचा कीर्तनाला. आणि सकाळी उठल्यावर बघतोय तर काय डायरेक्ट जत मध्ये आणली होती गाडी. ड्रायव्हर लय खतरे राव, रासारी गाडी पळवत आणली. जत मध्ये आल्यावर दर्शन दादाला फोन केला आणि दर्शन दादा तर हा गारव्यामध्ये उन्हासारखा आला. थंडी लई जाम होती त्यामुळे माझ्या बॅगेतच हँडग्लोव्ह होतं, घालून घेतलं आणि गाडी माझ्याकडे दिली कळून चालवायला. कसं तरी येऊन आवरलो आणि निघालो कीर्तनाला. आणि आजचं कीर्तन जरा विशेषच होतं कारण आज स्वर्गीय शेंडगे बापूंची पुण्यतिथी होती. कारण त्यांच्यामुळे आज बऱ्याच लोकांचं चांगलं झालं. कारण ज्या काळात लोकांना रोजगार मिळत नव्हता त्या काळात त्यांनी बापूंनी मुंबईमध्ये नेऊन लोकांना रोजगार दिला. आणि त्यांच्या पुण्यतिथीला आज बरीच मोठमोठी लोक आली होती. आणि त्यात अशी पण लोक होती बरीच की त्यांना पोलीस प्रोटेक्शन होतं. कीर्तन झालं, जेवण केलो आणि या दोन भाऊ बंदासनी भेटलो. बघा चालू केला आपला घरचा प्रवास. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आज काय वाटलं तर रामकृष्ण हरी तर लिहा कमेंट मध्ये. आणि भेटू लवकरच. तोपर्यंत रामकृष्ण हरी.